नमस्कार. ओमेगा 3 फॅटी ॲसिड विषयी आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा बऱ्याचदा तुमचे डॉक्टर्स तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं सप्लिमेंट घ्यायला सांगतात. कारण पर्टिक्युलरली PCOSच्या प्रॉब्लेममध्ये ते हे सप्लिमेंट घ्यायला सांगितलेच जातात. तर नक्की याचं कार्य कसं चालतं आणि हे का आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे ते असं आपण बघूया. तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे शरीर बांधणीसाठी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि ते तुम्हाला तुमच्या काही खाद्यपदार्थांमधनं मिळतात, तसंच अदरवाईज तुम्हाला सप्लिमेंटमधनं सुद्धा ते मिळू शकतात. आणि यांचा महत्त्वाचा सहभाग असतो की पेशीच्या आवरणामध्ये हे आढळून येतात आणि त्याच्यामुळे विविध प्रकारचे हॉर्मोनच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये याचा सहभाग असतो. त्याच्यानंतर शरीरामधलं इन्फ्लमेशन कमी करणे यामध्ये सुद्धा याचा सहभाग असतो. आता हे मिळतं कशाबद्दल, तर फिश ऑइलमध्ये हे तुम्हाला मिळतं, त्याचबरोबर फिशमधनं सुद्धा हे तुम्हाला मिळतं. याचबरोबर व्हेजिटेरियन लोकांसाठी सुद्धा मी सांगेन, सूर्यफुलाच्या बिया किंवा जवसाच्या बिया, त्याचं तेल यामधनं सुद्धा, कॅनोला ऑइल यामधनं सुद्धा तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळत असतात. आता PCOS मध्ये ऍक्च्युली होतं काय की शरीरामधले जे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेले असतो त्याच्यामुळे ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे युजेबल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट होत नाही. त्याच्यामुळे ते शरीरामध्ये ऍब्झॉर्ब केले जाते आणि त्याच्यामुळे मग होतं काय की तुमचे केस गळायला लागतात, केस पातळ व्हायला लागतात, त्याच्याबरोबर तुमचे त्वचेचं आरोग्य खराब व्हायला लागतं, पिरियड इरेग्युलर व्हायला लागतात. त्याचबरोबर तुम्हाला कुठले ना कुठले तरी दुखणी चालू राहतात, जसे डोकेदुखी आहे, सांधेदुखी आहे, किंवा मग पचनाचे काही प्रॉब्लेम, किंवा मग थकवा वाटत राहणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला ह्याच्यामुळे होत असतात. तर त्याच्यामुळे PCOS मध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड सप्लिमेंट्स घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही जवसाचा, सूर्यफुलाच्या बिया, तसेच इतर बिया यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. फिशचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला हे योग्य प्रमाणामध्ये मिळू शकतं. तर हे होतं आजच्यासाठी. हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत